ही आहे नैनिका. हिचं म्हणणं असं आहे की आमचं पुणे लय भार आहे. मी म्हणलं काय आहे तुमच्या पुण्यात, मला माहित नाही कारण मी 2-2.5 वर्ष झालं पुण्यामध्ये राहतोय, तरी पुण्यामध्ये कधी फिरलो नाही. बस, मेट्रो, गर्दी, धावपळ, माझ्या डोळ्यांना तर हीच दिसायचं. ही बोलली अरे चल ना तुला आमचे पुणे दाखवते. मग चला आज आपले डोळे बंद करूया आणि हिच्या डोळ्यांनी पुणे बघूया. पुण्यामध्ये बरेच पेठ आहेत, सोमवार पासून रविवार पर्यंत प्रत्येक पेठ मध्ये काही ना काही स्पेशल आहे. आमची मेट्रो जाऊन थांबली मंडईला. शुक्रवार पेठ. मंडई पुण्याच्या जुन्या आणि प्रसिद्ध बाजारपेठेपैकी एक आहे. इथं ताजी फळे, भाजी, फुले आणि इतर वस्तूंची मोठी बाजारपेठ भरते. पुण्याची खरी ओळख फक्त मोठ्या इमारती नाही तर अशा जुन्या बाजारपेठेंच्या गजबजाटात आणि इथल्या माणसांमध्ये. मंडईच्या मागच्या गणपती मंदिर मध्ये दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो. आता गणपती बाप्पांचा विषय निघालाय तर मला पण ओढ लागलाय माझ्या गावाची. किती प्रयत्न केला तरी दरवर्षी बरंच काही राहून जातं. मांगल्याचा बेंदूर गेला, 32 शिरायाची नागपंचमी आणि कोल्हापूरचा पहिला आगमन सोहळा, सगळंच मिस केलं. हे सगळं सांगत होतो तोपर्यंत तुला सुंदरचं बांगडी मार्केट बघायचंय का? सॉरी यार, मी बांगड्या नाही घालत. चल गपचूप दाखवते तुला. ही मला बांगडी मार्केटला घेऊन गेली. सुंदर सुंदर बांगड्या बघितल्या. कोणत्याही मुलीसोबत आलो की प्रत्येक झगमग वस्तू जवळ थांबावंच लागते आणि कसाही विचारल्यावर भारीच म्हणावं लागते. मंडईचा गणपती बघितला जो 5 मानांच्या गणपतींपैकी एक आहे. लागलाच प्रसाद पण मिळाला आणि आता मला जायचं होतं दगडूशेठला. मला असं वाटतं की बाप्पाचं रूप बदलतं फक्त, कदाचित प्रत्येक भेटीला नव्याने ओळख होण्यासाठी. मला बाप्पांना माझ्या मनात बघायचं आहे, माझ्या घरात बघायचं आहे, पण बाप्पा मला सगळीकडे दिसतात. आजचा दिवस खूप सुंदर होता, कदाचित नैनिकाच्या डोळ्याने बघितला त्यामुळे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा आणि कमेंट मध्ये पुण्यातले काही सुंदर ठिकाणे सजेस्ट करा. चला आत्ता काय निवांतच.